रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी निघालेला आहे नांदेड येथून अहमदाबाद जाण्यासाठी. अहमदाबादला जाण्यासाठी मी आजचा पर्याय निवडलेला आहे ते म्हणजे विमानानं मी नांदेडवरनं अहमदाबादला जात आहे. यासाठी आपण जेव्हा विमानतळावर पोहोचतो तेव्हा आपल्याला 2-3 अशा महत्त्वाच्या काळजी असतात त्या घ्याव्या लागतात. त्यामध्ये एक आपण म्हणू शकतो की यामध्ये एक आपल्यासोबत ID कार्ड असायला पाहिजे. त्यामध्ये आपण वोटर ID असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल, ह्या आपण यामध्ये त्यांना व्हेरीफाय करून आपण मध्ये एंट्री करू शकतो. त्यानंतर आपण जेव्हा एंट्रीमध्ये केल्याच्यानंतर जे आपल्यासोबत सामान आहे त्यामध्ये आपण टोटल 21 किलो सामान आपण त्यामध्ये नेऊ शकतो. 7 किलो हे आपण कॅबिनमध्ये नेऊ शकतो आणि जे 15 किलो आहे सामान, ते सामान आपण जे विमानाचा जे लगेच सेक्शन असतं त्यामध्ये आपण ते सामान ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला फायनल बोर्डिंग पास भेटती. बोर्डिंग पासच्या नुसार आपल्याला पुढे विमानाकडे जे सिटिंग लोकेशन्स होतं ते आपल्या विमानात जे बोर्डिंग पास असेल त्यावर आपले सीट नंबर, PNR नंबर, सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. त्यानंतर Ladies and gentlemen, I would like to welcome the prestigious guests on board the विमान लेटने टेबल बंद कर लें, कुर्सी सीधी रखकर विंडो शेड्स खुला रखें. हम आशा करते हैं आप पे स्टार एयर एक्सपीरियंस से कर रहे हैं. धन्यवाद. त्यानंतर आपला खरा प्रवास सुरू होतो. थोड्या वेळानंतर आपल्याला तिथं थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून कोल्ड्रिंक्स असतील, इन्स्टंट टी असेल किंवा ब्युरेजेस असतील, हे पण आपल्याला सर्व केलं जातं. ते पण कॉस्टली असतं, ते आपल्या खिशामधूनच पैसे द्यावं लागतं आपल्याला, का ते तिकीटमध्ये इन्क्लूड नसतं. आणि असा प्रवास करत आम्ही आता फायनली पोहोचलेलो अहमदाबादला. कसा प्रवास हा कव्हरअप झाला हे पण समजलं नाही. जेव्हा आपण विमानामधून उतरत असतो तेव्हा आपल्याला बेल्ट नंबर सांगितला जातो की बेल्ट नंबर 2ला तुम्ही जा, आणि एक तिथं एक बस असते, त्या बसमध्ये बसून आपल्याला बेल्ट नंबर 2वर आपल्याला पोहोचवण्यात येतं. आणि बेल्ट नंबर 2वर जे काही आपले सामान असेल, जेव्हा आपण विमानामध्ये बसलो होतो ते सामान पूर्ण आपल्याला बेल्ट नंबर 2वर पोहोचण्यासाठी आपल्याला सांगितलेलं जातं. आपल्याला त्यानुसार आपल्याला तिथं जावं लागतं. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं की जे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, एक खूप चांगल्या प्रकारे तिथे कन्स्ट्रक्शन आहे, खूप चांगलं आहे. आपण पण कधी तिथं व्हिजिट द्यावी अशी मी अपेक्षा करतो, कारण हे एक अनुभव आहे, खूप सुखद अनुभव आहे. आपण बघू शकतो की हा बेल्ट, याच बेल्टवर आपली बॅग येणार आहे. आता बघूया आपली बॅग कधी येते. ही अशी ट्रॉली घेऊन आपली बॅग आलेली आहे. आपण ही बॅग ट्रॉलीवर घेऊन आता आपण पडतो एक्झिट गेटकडे. एक्झिट गेटकडे जात असताना आपल्याला बघू शकतो की खूप असा मोठा स्पेस आहे. हे स्पेस एन्जॉय करत आपण बाहेर निघालेले आहेत. आपला ॲटो आलेला आहे. ॲटोवाल्याकडे सामान देऊन अशा प्रकारे आपण अहमदाबादमध्ये